नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायला आली आहे. तो म्हणजे आपल्या मुलांवर लावलं जाणारं लेबल. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ हॉवर्ड बेकर त्यांच्या लेबलिंग थेअरीमध्ये सांगतात की मुळात कुठलंच मूल जन्माला येताना हुशार, आळशी, नालायक, मूर्ख असं जन्माला येत नाही. आपण जे लेबल त्यांच्यावर लावतो हळूहळू तशी मुलं बनत जातात. जसं की हा फार खोडकर आहे, आमचं मूल फार बंड आहे, ह्याचं काही खरंच नाही आहे, अपयश तर अगदी पक्कं आहे, असं आपण म्हणतो आणि आपल्यासाठी ह्या क्षणिक गोष्टी असतात. पण हळूहळू हा मुलांच्या आतला आवाज बनत जातो. हॉवर्ड बेकर त्यांच्या थेरीमध्ये सांगतात की आपण जे लेबल आपल्या मुलांवर लावत जातो हळूहळू ते लेबल त्यांचं बिलीफ बनत जातं. याला सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी असं म्हटलं जातं. जेव्हा तू नालायक आहे, सतत हे वाक्य मुलांच्या कानावर पडतं आणि ते स्वीकारतात की हो, मी नालायक आहे. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास कमी होणं, त्यांची शिकण्याची इच्छा मरणं किंवा हळूहळू त्यांची आक्रमकता, त्यांची बंडखोरी प्रवृत्ती वाढत जाणं किंवा माघार घेण्याची प्रवृत्ती त्यांच्यात वाढत जाते. लक्षात असू द्या, वर्तन आणि व्यक्तिमत्व ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे. म्हणून तूच चुकीचं आहे हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर लेबल लावण्यापेक्षा ह्यावेळी तुझं झालेलं वर्तन चुकीचं होतं असं जर म्हटलं तर मुलांमध्ये ते वर्तन सुधरवण्याचा चान्स असतो किंवा त्यांना ती मुभा मिळते. म्हणून लक्षात ठेवूयात, आणि तू चुकीचं आहे किंवा तू कशी चुकीची आहे हे म्हणण्यापेक्षा आपल्या मुलांना ह्यावेळी तुझं केलेलं वर्तन कसं चुकीचं होतं हे समजून सांगण्याचा संवादातून प्रयत्न करूयात आणि आपल्या मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम आणि उद्याचा जबाबदार नागरिक बनवायला मदत करूयात. धन्यवाद.